काटे प्रभाग क्रमांक 15 आताचा विष्णू मिलचाळ आज सकाळी महानगरपालिकेच्या निष्काळजीपणामुळे एका मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला। मोटरचा करंट लागून पाणी पुरवठ्याचं कारण आधी 10 वर्षाखाली आमची पाणी पुरवठा व्यवस्थित होता, आतापर्यंत कुठलीही तक्रार नव्हती। पण आमच्या मेन लाईन वरून रामवाडी परिसर रेल्वे अजून इंद्रधनुला जे पाणी पुरवठा देण्यात आला त्या लाईन वरून ह्याच्यामुळं आमच्या भागाला कमी दाबाने पाणी पुरवठा झालेला आहे आणि ह्याला त्यावेळचे जे अधिकारी होते ते कारणीभूत आहेत आणि याच्यावर योग्य कारवाई न झाल्यास आता आम्ही डेड बॉडी महापालिका आयुक्त समोर घेऊन जात आहोत आणि त्वरित त्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई झाली पाहिजे। सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने जे आम्हाला पाईपलाईन टाकली होती त्या पाईपलाईनवरून लक्ष्मीचा विष्णूचा पाणी पुरवठा अत्यंत योग्य पद्धतीने होत होता, पण गेली 2-3 महिन्यापूर्वी त्याच लाईनवरून रेल्वेला पाणी पुरवठ्याची पाईपलाईन टाकली, दुसरी रामवाडी परिसरात दिली, तिसरी इंद्रधनु परिसरात दिली। त्यामुळं आमच्या साईडला होणारा पाणी पुरवठा अत्यंत म्हणजे संतगतीनं म्हणजे प्यायला पाणी साठवून ठेवायला होईल अशी पण परिस्थिती राहिलेली नाही। त्यामुळं आम्ही ते काम थांबवलं होतं की बाबा हे लाईनवरून तुम्ही घेतल्यानंतर ह्या दोन्ही चाळीमध्ये पाणी पुरवठा कमी होणार आहे पण त्याचा लोकांना त्रास होणार आहे, तुम्ही दुसरीकडून लाईन टाका किंवा तिथे एखादा वॉल ठेवला आणि तरीच पाणी पुरवठा सुरळीत होईल, पण ते कोणी दखल घेतले नसल्यामुळे ही एका युवकाची गरीब हमाली करून खाणाऱ्या वडिलाच्या मुलाची ही अवस्था झाली। ही फार गंभीर परिस्थिती त्या ठिकाणी तयार झाली। आता आमच्या कार्यकर्त्यांनी लोकांनी सांगितले सगळे मृत्यू आपण घेऊन जायचं ना महापालिकेच्या आवारात ठेवू, ज्यांनी ही मंजुरी आम्ही काम थांबवलं असताना पुन्हा सुरू करून ही केलं त्यामुळे ही दुर्घटना झालेली आहे। संबंधित पाणी पुरवठा अधिकाऱ्यावर तात्काळ ज्या वेळेला आम्ही काम थांबवलं होतं परत त्यांनी ते काम चालू केलं, मग दुर्घटना घडली, त्यावेळेचा जो कोणी अधिकारी असेल त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे। Like, subscribe, click on the bell.